नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची बातमी आहे आनंदाची मोठी बातमी. कर्मचाऱ्यांना बंपर फायदा. एरियरसह पगार मिळणार. पगाराची इतकी रक्कम पगार खात्यात जमा होणार. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या पगारात पगार सोबत थकीत वेतन म्हणजे एरियर मिळणार. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण. आताच्या घडीची व आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज संदर्भात कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ. तर कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत एरियर. पगारात होणार बंपर वाढ. आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार. चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. तर या संदर्भामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना बंपर फायदा. कर्मचाऱ्यांना थकीतसह भरपूर रक्कम. कर्मचाऱ्यांना सरकारद्वारे अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना एक दिलासादायक निर्णय कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महागाई भत्त्यात वाढ जाहीर करण्यात आली असून यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. महागाई भत्ता व थकबाकी तसेच पगार हे सर्व एकत्रित मिळणार आहेत. सरकारच्या निर्णयानुसार महागाई भत्ता 2 टप्प्यांनी वापरण्यात आला असून आता तो एकूण 60% पोहोचला आहे. 2% वाढवण्यात आलेला असून तो आता एकूण 60% पोहोचला आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगार वाढ ही 2% वाढवण्यात आली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आधार मानला जात आहे. या वाढीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्मचाऱ्यांना 3 महिन्याची थकबाकी रक्कम एकत्र मिळणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीमध्ये महागाई भत्ताचा एरियर फरक स्वरूपात दिला जाणार आहे. जानेवारीपासून लागू होणारा हा भत्ता एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आला असून 3 महिन्याची एकत्रित थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांना एकाच वेळी जास्त रक्कम मिळून आर्थिक फायदा होणार आहे. यानुसार किती फायदा होणार आहे तर याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सुमारे 18,000 रुपये पगार असणाऱ्यांना सुमारे 360 रुपयाची वाढ मिळेल. तर 25,000 पगार असणाऱ्यांना 500 रुपये अधिक मिळतील. 36,500 पगार असणाऱ्यांना सुमारे 730 रुपयाची वाढ मिळेल. तर याशिवाय 50,000 रुपये बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांना 1,000 रुपये मिळेल. तर 75,000 पगार असणाऱ्यांना 2,000 रुपये वाढ मिळणार आहे. तर 1,50,000 बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुमारे 3,000 रुपयाची वाढ मिळणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक स्तरावर कर्मचाऱ्यांच्या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. एकूणच महागाई भत्ता वाढ एरियर मिळाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात अतिरिक्त पैसा येणार असून त्यांच्यात खर्च भागवण्यास मदत होणार आहे. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.